आखिरी में बोला जाओ। सर रुक रहे क्यों नहीं भैया? तुम भी लो, मैं भी लेता। और सब खरीद एकदम खरीद। इलेक्शन में सब थे ना, इलेक्शन के बाद में अभी मिलता सर। बिल्कुल जाना बरं आपने गुलाबजामुन देख के हमको भूख लगी और जल्दी करो बोला। नेते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा कार्यक्रम आपण आयोजित केलेले आहे। त्यात आपलं श्रीवर्धन फाउंडेशन व देवेंद्र फडणवीस साहेब मित्रमंडळाच्या वतीने आज आपण आपल्या घाटी रुग्णालयाला माननीय घाटी रुग्णालयाची टीम सुक्रे सर, अपने बकरिया साहेब, कुणालजी गिल, साहेबराव निकमजी व सर्व उपस्थित सर्व आपण साहेबांच्या हस्ते, गोरागाव साहेबांच्या हस्ते घाटी रुग्णालयाला स्ट्रेचर व व्हीलचेअर साहेबाकडे देणार त्याच्यामध्ये व्हिडिओ घेणार भैया सर सर
सर एक मिनिट इकडे बघा इकडे बघा सर एक मिनिट इधर से आ जाओ नहीं जाओ मत रुको बघा इकडे सर समोर बघा ठीक रुको जाओ सर ठीक है सर एक मिनिट इकडे बघा आज आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या शहरातील प्रतिष्ठित नागरिक व भाजपचे वरिष्ठ नेते आदरणीय डॉक्टर श्रीजी बोराळकर साहेब म्हात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आज मोठ्या प्रमाणामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस आपण साजरा करत आहोत आणि त्यानिमित्तानं त्यांच्यातर्फे आज घाटी रुग्णालयाला व्हीलचेअर काही लोक आणि रुग्णांच्या उपयोगी वस्तू या ठिकाणी दिलेल्या आहेत, स्ट्रेचर दिलेले आहेत. तर त्याचा निश्चितच रुग्णसेवेसाठी मोठा उपयोग होणार आहे. आपल्याला माहीतच आहे की महाराष्ट्र शासनामार्फत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला निधी मिळत आहे, औषधाला पैसे मिळत आहेत, DPTC मधून मोठा निधी मिळत आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वांना गोळ्या औषधी मोफत देत आहोत, अनेक उपचार मोफत देत आहोत, 5-5 लाखाचे ऑपरेशन मोफतमध्ये करत आहोत आणि याच्यासाठी आदरणीय बोराळकर सर असतील, त्यांची संपूर्ण टीम आहे. या शहरातले भाजपचे आणि आपल्या लोकप्रतिनिधींचा सहभाग आहे. तर मला असं वाटतं की या अशा उपक्रमामुळं निश्चितच मराठवाड्यातील आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातील गोरगरीब रुग्णांना त्याचा फार मोठा फायदा होणार आहे. मी परत एकदा माननीय मुख्यमंत्री महोदयांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आदरणीय बोराळकर साहेबांचं, श्रीज बोराळकर साहेबांचं आणि त्यांच्या टीमचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी हे भेटवस्तू या रुग्णसेवेसाठी घाटी रुग्णालयाला दिलेल्या आहेत. मी आज महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प घेतलेले आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी 20 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत अभिष्टचिंतन सप्ताह हा म्हणून आम्ही आयोजित केलेला आहे. या सप्ताहामध्ये समाज उपयोगी वेगवेगळे कार्यक्रम आम्ही घेत आहोत. यामध्ये आता घाटी रुग्णालयामध्ये आम्ही गरजू पेशंटसाठी आम्ही साहित्य देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. जे पेशंटचे नातेवाईक आहेत, पेशंट आहेत, त्यांच्यासाठी भोजनाचा पण आम्ही इथे व्यवस्था आम्ही केलेली आहे. शहरामध्ये असेच वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कार्यक्रम घेत आहोत. शासनाच्या वतीने आरोग्य शिबिर शहराच्या विविध भागामध्ये चालू आहे, रक्तदान शिबिर चालू आहे आणि समाज उपयोगी वेगवेगळे कार्यक्रम, कामगार असतील, विद्यार्थी असतील, वेगवेगळे मंदिर असतील, बौद्ध विहार असतील, या सगळ्या ठिकाणी वेगवेगळे समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचं नियोजन श्रीवर्धन फाउंडेशन व देवेंद्र फडणवीस मित्रमंडळ यांच्या वतीने आम्ही आयोजित करत आहोत. हा कार्यक्रम विशेषतः आमचे युवा नेता कुणाल गिल यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होतोय. आज मी कुणाल गिल आणि त्याच्या सगळ्या टीमचं